जय महाराष्ट्र. मी चंद्रकांत ढगे. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे की कल्याणमध्ये जी घटना 2 दिवसापूर्वी घडलेली आहे की तो अखिलेश शुक्ला नावाच्या परप्रांतीय व्यक्तीनं मराठी कुटुंबावरती हल्ला केलेला आहे, देशमुख कुटुंबावर. तर त्याला माझं सांगणं आहे आणि त्याला माझं आव्हान आहे की त्याला माझं एक चेतावणी आहे की मराठी माणसाला काही हातामध्ये बांगड्या भरल्या, तुझ्या पाठीवरती काठी ही 100% मराठी माणसाची पडणार आहे, हे तू लक्षात ठेव. बर, जर समजा इथं मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि हे सगळे जे मंत्रिमंडळ बसलेले आहे त्यांनी सुद्धा ही गोष्ट गांभीर्याने घ्यायला पाहिजे की आपण मराठी माणसांच्या जीवावरती आपण निवडून आलेलो आहोत आणि कुठेतरी या ठिकाणी मराठी माणसाची गलचेपी होती. मराठी माणूस घाण आहे, मराठी माणूस माझ्याकडे असले मराठी माणसं सोसायटीमध्ये झाडू मारायला मी ठेवू शकतो असं म्हणणारा तो अखिलेश शुक्ला नावाचा परप्रांतीय व्यक्ती आज महाराष्ट्रामध्ये येऊन इथं राहतोय. इथं हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये तो राहतोय आणि मराठी माणसाला म्हणतोय की तुम्ही घाण राहताय, मटण मासे खाताय असं तो सांगतोय आणि तुम्ही घाण आहात असं सांगतोय. आणि कुठेतरी पोलीस सुद्धा त्याला पाठीशी घालताय आणि मंत्रिमंडळातल्या लोक सुद्धा त्या ठिकाणी त्यांना गांभीर्याने विचार करायला लावत नाही. ही कुठेतरी खेदाची बाब आहे. असो, तो आता इथून पुढे आणखी काही विषय सांगायचे की जशी कल्याणमध्ये घटना घडली तशीच घटना मागे गिरगाव मध्ये सुद्धा घडली की एक मारवाडी दुकानदार सांगतोय की मराठी आता महाराष्ट्रात बोलायचं नाही, बीजेपीचं सरकार आलेलं आहे आणि आता हिंदीमध्ये बोलायचं. तर मला सांगा की बीजेपीच्या लोकांनी परप्रांतीय लोकांना सांगितलेलं आहे का सक्ती केलेलं आहे की मराठी भाषा ही आता पूर्णपणे संपुष्टात आणायला सांगितलेलं आहे का? तर तिथले स्थानिक आमदार मंगल प्रभात लोढा म्हणून तर ते सांगतायत की नाही, ती महिला तक्रार करायला गेली होती तर त्या महिलेला सांगतायत की ते नाही, तुम्ही आमच्यामध्येच भांडणं लावून देण्याचा प्रयत्न करताय. मग त्याच नंतर ते ठाकरे गटाचे संजय राऊत यांनी ट्विटच्या माध्यमातून जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तर त्यावेळेला ते मंगल प्रभात लोढा म्हणतायत की नाही, मराठी माणसाचाच महाराष्ट्र आहे आणि महाराष्ट्रामध्येच मराठीच भाषेचाच मान सन्मान केला जाईल. परंतु आधी ज्या वेळेला स्थानिक तिथले लोक, नागरिक, सर्वसामान्य लोक त्या ठिकाणी जात आहेत त्यावेळेला कुठेतरी त्यांना प्रतिसाद द्यायचा नाही. त्यांच्या जीवावरती निवडून येऊन तुम्ही त्यांना प्रतिसाद देत नाहीत आणि ज्या वेळेला ते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेत जातात, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक कुठेतरी जाऊन त्याला माफी मागायला लावतात आणि त्यावेळेला तुम्हाला जाग येते. म्हणजे कुठेतरी तुम्ही मराठी माणसाचा कुठेतरी घात करण्याचा प्रयत्न केलाय का? बरं, हा, कल्याणची जी हाय प्रोफाईल सोसायटी आहे त्या सोसायटीमध्ये देशमुख कुटुंबावरती जो असा प्राणघातक हल्ला होतोय आणि पोलीस सुद्धा त्याकडे गांभीर्याने बघत नाहीये. कुठेतरी त्या व्यक्तीला 4 हॉस्पिटल बदलावे लागतात. त्यांना मेडिकल साठी सुद्धा ते अखिलेश शुक्ला नावाचा व्यक्ती त्यांना हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घ्यायला सुद्धा मनाई करतोय. पोलीस स्टेशनला त्या ठिकाणी जायला सुद्धा तिथं मनाई करतोय. पोलीस स्टेशनमध्ये कंप्लेंट द्यायला मनाई करतोय. पोलिसांना कुठेतरी मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय. म्हणजे महाराष्ट्रात, मराठी माणसाच्या महाराष्ट्रात नेमकं मराठी माणसाची ही गळचेपी नाही का? तर माझं हे सगळ्यांना सांगणं आहे की मराठी माणसांनो, बाबांनो, तुम्ही जागं व्हा. तुम्ही जर जागा नाही झालात आज तर येणारा काळ आपल्यासाठी खूप भयंकर आहे. खूप आपल्याला येणारा काळ अडचणीचा ठरणार आहे. परंतु आजच्या स्थितीला जर सांगायला गेलं तर निश्चित स्वरूपात सांगतो, अजूनही मराठी माणसानं हातात काही बांगड्या भरलेल्या नाहीत. मराठी माणूस जर अजूनही सांगू इच्छितो की सर्व परप्रांतीय जे आहे ते काही असे नाहीये की ते महाराष्ट्राच्या संस्कृतीला जपणारे अमराठी लोकही आहेत. निश्चित स्वरूपात महाराष्ट्राचा, मराठी भाषेचा, मराठी माणसाचा सन्मान करणारे हे सर्व परप्रांतीयांना विरोध नाहीच, जरूर नाही. परंतु काही असे जे असं की मुख्यमंत्री म्हणाले की काही नमुने असतात, तर तुम्ही नेमके ज्यांना महाराष्ट्राची संस्कृती पटत नाही त्यांना तुम्ही मंत्रालयामध्ये एका पदावरती जबाबदार अधिकारी म्हणून तुम्ही त्यांची निवड केली. बरं, ती परीक्षा देऊन लागले असतील, कसे लागले असतील ते तुमचं तुम्हाला माहिती. बरं, आणि असेही काही अधिकारी आहेत की ते डमी पद्धतीने लागलेले आहेत. डमी पद्धतीचे एक रॅकेट आहे, त्याची माहिती तर तुम्हाला सगळ्यांना आहे. त्या पद्धतीने लागले असतील
किंवा मग मराठी लोकांपर्यंत ह्या सगळ्या जाहिराती का पोहोचत नाहीत, ह्याला जबाबदार आणि जिम्मेदार ह्याला कोण आहे? तुम्ही इतर इंग्लिश हिंदी वर्तमानपत्रांमध्ये तुम्ही जाहिराती लावता, तुम्ही मराठी वर्तमानपत्रामध्ये का जाहिराती तुम्ही लावत नाही? कारण मराठी लोकांना, मराठी मुलांना या जाहिरातीमधून कळूच नाही की इथं नोकरीच्या वॅकन्सी सुटलेल्या आहेत म्हणून. बाहेरल्या राज्यातल्या लोकांना कळतं की महाराष्ट्रामध्ये मंत्रालयामध्ये वॅकन्सी आहे, तिथं जागा सुटलेल्या आहेत, परंतु महाराष्ट्रातल्या मराठी मुलांना कळत नाही. मागे राज ठाकरेंनी एक आंदोलन उभं केलं 2008 साली, की ते आंदोलन होतं की जर मराठी मुलांना रेल्वेमध्ये नोकऱ्या करायच्या असून सुद्धा तुम्ही मराठी मुलांच्या जाहिरातीचे आहे ते बाहेरल्या राज्यातल्या वर्तमानपत्रांमध्ये लावताय आणि महाराष्ट्रातल्या वर्तमानपत्रांमध्ये लावत नाही. त्यावेळेचे जे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ममता बॅनर्जी होते, त्यांनी सांगितले की स्थानिकांना तिथं प्राधान्य, 80% प्राधान्य स्थानिकांना द्या. परंतु राज ठाकरेंची एकट्याची मनसेच काय काय करणार, मराठी माणसासाठी आवाज उठवणार? हा, तर इतर राजकीय पक्ष नेमके करतात काय? आता मुख्यमंत्र्यांनी, उपमुख्यमंत्र्यांनी त्यावरती आश्वासन तर दिलंयच आणि त्या अखिलेश शुक्लाला तिथं निलंबनाची कारवाई केली असं सांगतात, अटक केलंय असं सांगतायत. परंतु नेमकं काय काय केलंय, काय काय नाही ते त्यांना माहित. परंतु आता हा जो प्रकार घडलाय तो घडूनच गेलाय आणि घडलेला प्रकार तर निषेधार्ह आहेच आहे. त्याचा निषेध महाराष्ट्रातल्या संपूर्ण मराठी माणसाच्या मनामध्ये ही प्रचंड संतापाची लाट उसळलेली आहे. हे कुणी नाकारता येणार नाही. आणि विशेषतः मी त्या कल्याणच्या जनतेचं अभिनंदन करेन, त्यांचे आभार मानेन की आज कुठेतरी मराठी म्हणून सगळेजण लोक रस्त्यावरती आले होते. आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष उल्हास गोहिल असंच वाटतंय त्यांचं नाव, तर त्यांनी सुद्धा इशारा दिला होता सरकारला की महाराष्ट्र नवनिर्माण सेना 24 तासामध्ये अटक नाही केलं तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ही रस्त्यावर उतरेल. आणि मला वाटतं की त्याचाच धाक या सरकारने घेतलेला आहे, त्याची धास्ती या सरकारने घेतली, त्याची दखल या सरकारने घेतली आहे.